नमस्कार फ्रेंड्स, ॲश कला कौशल्यमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक सुंदर तोरण डिझाईन करणार आहेत. तर त्यासाठी मी इथे 2 कलर्स घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर इथे आपण अगोदर एक चेन बनवून घेतो आहे. जेवढे तुमच्या दरवाजाची साईज असेल तेवढी अगोदर तुम्ही इथे चेन बनवून घ्या. आपली चेन इथे तयार आहे. यानंतर आपण या प्रत्येक चेनवरती एक डबल क्रोशे टाकून घेणार आहेत. यानंतर इथे आपण एक दुसरा कलर घेतलेला आहे. इथे पिंक कलर घेतलेला आहे. याला इथे आपण जॉईंट करून घेणार आहेत. या कलरची आपण इथे एक बॉर्डर क्रिएट करून घेणार आहेत. सो डबल क्रोशे टाकून एक बॉर्डर क्रिएट करून घेऊयात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. बॉर्डर कंप्लीट झाल्याच्या नंतर परत व्हाईट कलर घेतला आणि व्हाईटची जी साईड आहे तिकडे आपण 6 चेन घेतले. त्यानंतर 2 डबल क्रोशे सोडून तिसऱ्या डबल क्रोशेच्या वरची जी चेन आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक डबल क्रोशे घ्यायचं आहे. 6 चेन घ्यायचे आहेत आणि 2 डबल क्रोशे सोडून तिसऱ्या डबल क्रोशावरती एक डबल क्रोशे घेतला. परत 2ची चेन घ्यायचं आहे. 2 डबल क्रोशे सोडून तिसऱ्या डबल क्रोशामध्ये एक डबल क्रोशे टाकायचं आहे. परत 2ची चेन, परत 2 डबल क्रोशे सोडून तिसऱ्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशे, परत 2ची चेन, 2 डबल क्रोशे सोडून तिसऱ्या डबल क्रोशावर डबल क्रोशे, असं करत करत आपल्याला ही पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायची. हे पहा अशा प्रकारे. परत इथे 6ची चेन घ्यायचे आणि नंतर पुढच्या डबल क्रोशावरती एक डबल क्रोशा, परत 2ची चेन, एक डबल क्रोशा, 2ची चेन, एक डबल क्रोशा. सेम आपल्याला तोच पॅटर्न परत एकदा रिपीट करायचा आहे. ही लाईन कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेम पॅटर्नमध्ये आपण 7 बॉक्सेस क्रिएट करून घेणार आहेत इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर इथंपर्यंत झाल्याच्या नंतर पुढची स्टेप बघूयात काय आहे ती. या 7 बॉक्सेसच्या नंतर आपल्याला पुढच्या प्रत्येक चेनवरती एक एक असे 7 खांब टाकून घ्यायचं. 7 डबल क्रोशा, या 2 चेनवरती 2, परत या पुढच्या एक डबल क्रोशावरती 1, परत ह्या पुढच्या 2 चेनवरती परत 2, आणि पुढच्या ह्या डबल क्रोशावरती 1. हे 6 झाले. आणि ह्या पुढच्या डबल क्रोशावरती 1, असे 7 डबल क्रोशे आपल्या इथे टाकून घ्यायचे. हे पहा इथे परत 7 बॉक्सेस सोडायचे आणि परत अशाच सेम पॅटर्नचे 7 डबल क्रोशे तिथे क्रिएट करून घ्यायचे आणि ही पूर्ण लाईन आपल्याला अशीच कंप्लीट करून घ्यायची. परत 2ची चेन टाकली इथे, परत एक डबल क्रोशा. आता असंच करत करत आपल्याला 7 बॉक्सेस क्रिएट करायचे आणि परत हाच पॅटर्न सेम क्रिएट करायचा आहे पूर्ण लाईनला. हे पहा 7 बॉक्सेस, देन 7 डबल क्रोशेचा पॅटर्न, देन 7 बॉक्सेस सोडलेले. हा पूर्ण इथं कंप्लीट एक लाईन झालेली आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट रो घेणार आहेत.
या रोमध्ये आपला जो हा 7 डबल क्रोशेचा पॅटर्न तिथपर्यंत मी अगोदर बॉक्सेस क्रिएट केलेत. देन आपल्याला या 7चा हा जो 7 डबल क्रोशेचा पॅटर्न आहे याच्या अलीकडची जी 2ची चेन आहे त्याच्यावरती 2 डबल क्रोशा. देन ह्या प्रत्येक 7 डबल क्रोशावरती 7 डबल क्रोशा आणि परत त्याच्या पुढच्या चेनवरती 2 आणि त्याच्या समोरच्या डबल क्रोशावरती 1 असं आपल्याला इथं 13 डबल क्रोशे टाकून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. हे अशा प्रकारे 13 डबल क्रोशे इथं आपण क्रिएट करून घेतलेले आहेत. परत आपण या प्रत्येक बॉक्सवरती बॉक्सेस टाकत पुढे पण सेम पॅटर्न फॉलो करणार आहेत. ह्या प्रत्येक 7 याच्यावरती 13 डबल क्रोशे आपल्याला क्रिएट करून घ्यायचं. या रोमध्ये आपण जिथे आपण 13 डबल क्रोशे बनवले तिथपर्यंत बॉक्सेस क्रिएट करून घ्यायचे. देन इथे आपल्याला अगोदर 7 डबल क्रोशे क्रिएट करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे जिथे आपण हा 13चा आहे त्याच्यावरती अगोदर 7 डबल क्रोशे क्रिएट करायचे. देन 2ची चेन घ्यायची. देन 2 चेन सोडून तिसऱ्या याच्यावरती 1 डबल क्रोशा, परत 2ची चेन, परत 2 चेन सोडून तिसऱ्यावरती 1 डबल क्रोशा आणि सेम इकडे जसं 7 डबल क्रोशे बनवले तसं इकडच्या साईडला पण 7 बनवून घ्यायचं. हे पहा अशा प्रकारे. देन असंच आपल्याला पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायची. नेक्स्ट रोमध्ये आपण या पॅटर्नपर्यंत येणार आहेत. त्यानंतर पुढे हे जे 7 डबल क्रोशे खाली आहेत त्याच्या अलीकडच्या बॉक्सपासून स्टार्ट करूयात. या डबल क्रोशावरती 1 डबल क्रोशा टाकायचं आहे. 2 चेनवरती 2 आणि पुढच्या 4 डबल क्रोशेवरती 4 डबल क्रोशे असे टोटल 7 डबल क्रोशे येतील. 1 हे 2 या चेनवरती 1 3 आणि पुढे 4 डबल क्रोशेवरती 4 असे 7 डबल क्रोशे आपल्याला इथे क्रिएट करायचे. 7 डबल क्रोशे. हे पहा इथे 7 झालेले. देन 3ची चेन घ्यायची. 1 2 3 इथे खालती जो सिंगल डबल क्रोशे आहे त्याच्यावरती अटॅच करून घ्यायचे. इथे 1 डबल क्रोशे टाकून घ्यायचं. देन परत एक चेन घ्यायची आपल्याला. इथे 2ची चेन घेतली आपण. परत इथे खाली याला अटॅच करून घ्यायचे म्हणजे तिथेच 1 डबल क्रोशे टाकायचे. परत 3ची चेन घ्यायची आणि सेम उजव्या साईडला जसे 7 डबल क्रोशे टाकलेत तसे टाकायचे. पण अगोदर इथे आपल्याला 3 डबल क्रोशे सोडून द्यायचे. 1 2 आणि 3 चौथ्या डबल क्रोशेपासून स्टार्ट करायचे. त्या पुढच्या 4 डबल क्रोशेवरती 4, पुढच्या 2 चेनमध्ये 2 आणि डबल क्रोशावरती 1 असे 7 डबल क्रोशे इथं क्रिएट करून घ्यायचे. जसं उजव्या साईडला केले सेम तेच डाव्या बाजूला पण आपल्याला क्रिएट करून घ्यायचं.
हे पहा अशा प्रकारे. आणि असंच आपल्याला हा पॅटर्न पण पूर्ण इथं कंप्लीट करून घ्यायचं, पूर्ण रो कंप्लीट करून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट रो पण थोडीशी सेमच आहे. याच्यामध्ये हे जे 7 डबल क्रोशे आहेत खाली तिथंपर्यंत मी आलेली आहे. इथं पण मी सेम 7 डबल क्रोशे टाकलेत. देन 3 डबल क्रोशे सोडून आपल्याला अटॅच करायचे. इथे आपल्याला 5ची चेन घ्यायची. देन हे 2 जे डबल क्रोशे आहेत तिथे आपल्याला ह्याला 1 डबल क्रोशाने अटॅच करायचे. परत 1 डबल क्रोशा, इथे 2 डबल क्रोशे टाकायचे. परत इथे आपल्याला मध्ये एक 4ची चेन घ्यायची. 1 2 3 4, पुन्हा 2 डबल क्रोशे तिथूनच. हे पहा अशा प्रकारे. परत 5ची चेन आणि इकडे पण जसं उजव्या साईडला केलेलं आहे तसंच इकडे 3 डबल क्रोशे सोडून पुढे आपला 7 डबल क्रोशे क्रिएट करून घ्यायचे आणि ही लाईन कंप्लीट करून घ्यायची. हा पॅटर्न इथं कंप्लीट झाल्यानंतर आपण दुसरा कलर घेणार आहे. तुम्हाला जो आवडतो तो घेऊ शकता. देन आपण यावरच्या साखळीमध्ये 14 खांब घेणार आहेत, 14 डबल क्रोशे. आणि हे 14 डबल क्रोशे घेतल्यानंतर आपण त्याला तिथे नॉट मारून कट करून घेणार आहेत आणि असेच 14 प्रत्येक टॉप साखळीमध्ये टाकून घेणार आहेत. पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, बघू शकता. हे पहा अशा प्रकारे. देन याला इथे कट करा आणि पुढे हे जे प्रत्येक टॉपची साखळी आहे इथे प्रत्येक ठिकाणी असंच पॅटर्न क्रिएट करून घ्या. नेक्स्ट रोमध्ये आपण या पिंक कलरच्या अलीकडच्या बॉक्सपर्यंत सेम पॅटर्न बनवून घेतलेला आहे आणि तिथे आपण याच्या अगोदर जसं 7 डबल क्रोशे टाकले होते तसेच टाकायचे. इथे त्याच्या अलीकडच्या बॉक्सवरती 3 आणि पुढे 4 डबल क्रोशेवरती 4 असे आपण 7 डबल क्रोशे इथे परत टाकून घेणार आहेत. याच्या अगोदर जी केली ती स्टेप. हे पहा हे 7. नंतर आपल्याला इथे एक चेन घ्यायची, 5ची चेन घेतली. देन हे 3 डबल क्रोशे सोडून द्यायचे आणि इथे आपण या पिंक कलरच्या फ्लावरवरती डबल क्रोशे टाकणार आहेत. या प्रत्येक फ्लावरमध्ये डबल क्रोशे टाकायचे. 2 डबल क्रोशे, 2ची चेन, 2 डबल क्रोशे, 2ची चेन. 2 खांब झाले की 2ची चेन आपण टाकून हा फ्लावर कंप्लीट करून घेणार आहेत.
कंप्लीट झाल्याच्यानंतर परत 5ची चेन घ्यायची आणि 3 डबल क्रोशे सोडून परत हा 7चा पॅटर्न जसा राईट साईडला केला तसाच लेफ्ट साईडला करून घ्यायचा आहे आणि असंच ही पूर्ण लाईन आपल्याला कंप्लीट करून घ्यायची. हे पहा, हे अशा प्रकारे ही रो आपण कंप्लीट करूयात. ही रो झाली. नेक्स्ट रोमध्ये आपण सेम पॅटर्न करणार आहे. फ्लावरपर्यंत मी विणून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला जे खाली 2 डबल क्रोशे त्याच्यावरती 2 ट्रिपल क्रोशे टाकायचे आहेत आणि नंतर 3ची चेन, परत ट्रिपल क्रोशे, जिथे डबल घेतले तिथे ट्रिपल क्रोशे आणि जिथे 2ची चेन आहे तिथे 3ची चेन. असं ह्याला आपण कंप्लीट करूयात. फ्लावर झाल्यानंतर इथं परत 5ची चेन, 3 डबल क्रोशे सोडून परत इथे आपल्याला 7 खांब टाकायचे आहेत आणि जसं अगोदर पॅटर्न कंप्लीट केलं आहे सेम आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट रो पण सेमच आहे. फ्लावरपर्यंत विणून घेतले मी इथे. इथे 5ची चेन घ्यायचं आहे. इथे थोडासा बदल आहे. इथे आपल्याला हे जे बॉक्सेस आहेत इथे ट्रिपल क्रोशे टाकायचे, 2 ट्रिपल क्रोशे, 4ची चेन आणि परत 2 ट्रिपल क्रोशे. हे 2 ट्रिपल क्रोशे. हे बघा, हे अशा प्रकारे दिसेल, व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यानंतर सेम पुढे 2 ट्रिपल क्रोशे, 4ची चेन, 2 ट्रिपल क्रोशे. असंच आपल्याला हा पण पॅटर्न पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे. लाईनमध्ये 7चा पॅटर्न झाल्यानंतर फक्त 2ची चेन येईल आणि पुढे फ्लावरचा पॅटर्न येईल. आपल्याला ही लाईन अशीच इथे कंप्लीट करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला इथे दुसरा कलर जॉईंट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे प्रत्येक चेनमध्ये एक सिंगल क्रोशे टाकून आपल्याला याची बॉर्डर क्रिएट करून घ्यायची आहे.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा. या चेनपर्यंत बॉर्डर बनवून घ्यायचे. देन चेनवरती क्रोशे नाही टाकायचे आपल्याला. त्यानंतर पुढे हे जे फ्लावर आहे याच्यामध्ये जे 2 डबल क्रोशे आहेत ते ट्रिपल क्रोशे आहेत त्याच्या सेकंड खांबावरती आपल्याला 1 डबल क्रोशेचा खांब टाकून घ्यायचा आहे. देन पुढे ही जी चेन आहे तिथे आपल्याला अगोदर 4 डबल क्रोशे टाकून घ्यायचे. 3 4 आणि ह्या इथे एक 5व्या डबल क्रोशे आहे तिथे आपल्याला वरती 3ची चेन बनवून घ्यायची आणि ती चेन तिथेच खाली जॉईंट करून घ्यायचे आणि पुन्हा 4 डबल क्रोशे टाकून घ्यायचे पुढे. त्यानंतर पुढे जे 4 खांब आहेत पुढचे 4 डबल क्रोशे त्याच्या सेंटरला ह्याला जॉईंट करून घ्यायचे. हे पहा इथे जॉईंट करून घ्यायचे याला. परत पुढे सेम स्टेप. या चेनमध्ये अगोदर 4 डबल क्रोशे देन 5व्या डबल क्रोशावरती एक 3ची चेन टाकून जॉईंट करून पुढे परत 4 डबल क्रोशे जे अगोदर केलं तेच सेम. या प्रकारे आपल्याला हाच पॅटर्न कंटिन्यू करून हा फ्लावर कंप्लीट करायचा आहे आणि पुढे ही पूर्ण रो इथे कंप्लीट करून घेणार आहेत. हे पहा कंप्लीट झाल्यानंतर आपला पॅटर्न असा दिसणार आहे. यानंतर मी थोडंसं डेकोरेट करून घेतलं. चेन टाकून तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोंडे वगैरे त्याला लावू शकतात किंवा लटकन मणी वगैरे लावून त्याला डेकोरेट तुम्ही करू शकता.